मी जरी वनस्पतीशास्त्र शिकलो, ते 37 वर्ष महाविद्यालयात शिकवलं, तरी माझं खास अभ्यासाचा विषय हा पॅलिओबॉटनी किंवा पॅलिओन्टॉलॉजी असा आहे. म्हणजे लक्षावधी कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या वनस्पतींचे जीवाश्म, त्यांचे निखात, फॉसिल्स, हा माझा अभ्यासाचा विषय. माझ्याकडे पेटीभर फॉसिल्स आहेत. हिमालयापासून पुदुच्चेरीपर्यंत हिंडून प्रत्येक फॉसिल मी गोळा केलेला आहे. अगदी लेटेस्ट फॉसिल माझ्याकडे 2-5 लाख वर्षापूर्वीचा आहे आणि जुन्यात जुना फॉसिल माझ्याकडे 1 अब्ज वर्षापूर्वीचा आहे. एवढं माझ्याकडे आहे. पण त्याच्यामुळे मी ज्यावेळेला तो विषय शिकत होतो त्यावेळेला पॅलिओबॉटनी म्हणजे वनस्पतींचा जीवाश्मांचा अभ्यास, पॅलिओझूलॉजी म्हणजे प्राण्यांचा निखातांचा अभ्यास, फॉसिलचा अभ्यास, या दोघांना मिळून जसं बॉटनी आणि झुलॉजीला बायोलॉजी कंबाईन म्हणतात, तसं हे पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे दोन्ही. तर माझ्या अभ्यासक्रमात दोन्ही होतं. आणि त्याच्यासाठी हे सगळं समजावून नीट घ्यायचं असेल, तुम्हाला परीक्षेत गुण किती मिळतात हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला समजलं किती हे महत्त्वाचं असं मला वाटतं. म्हणजे मी नापास होणाऱ्या मुलाचं कौतुक नाही करणार, पण तो विषय तुला समजला आहे ना नीट, चांगला आहे. तर जिओलॉजी असा एक शास्त्रीय भाषेमध्ये शब्द आहे. त्याचं अचूक भाषांतर भूशास्त्र असं करायला पाहिजे. बरेच लोक भूगर्भशास्त्र असं म्हणतात. पृथ्वीचा जो गोल आहे, त्रिमिती गोल आहे, तो कित्येक हजार किलोमीटर त्याचा व्यास आहे आणि त्याच्यावर आतमध्ये सगळा शिलारस आहे आणि वर जी साय आलेली आहे ती म्हणजे जमीन, ते भूकवच आहे. या भूकवचामध्ये माणूस जास्तीत जास्त 10 किलोमीटर आत गेला आहे. म्हणजे गाभ्यापर्यंत गेला का? कित्येक हजार किलोमीटर आत आहे. मग भूगर्भशास्त्र कसं होईल? ते भूशास्त्र आहे. जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र. तर त्या जिओलॉजीचा पण मला अभ्यासक्रमात होता म्हणून मी अभ्यास केला. तर त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की आपल्या या अग्निजन्य खडकांच्या प्रदेशामध्ये काही विशेष फॉसिल्स म्हणजे निखात, वनस्पतींचे जीवाश्म नाही सापडत. पण मुंबई, सावंतवाडी किंवा इकडे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागामध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या टोकाच्या भागामध्ये स्तरित खडक आहेत, म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स आहेत. तर तिथे आपल्याला जीवाश्म सापडू शकतील. मी अगदी एप्रिलच्या भर उन्हामध्ये चंद्रपूर त्यावेळेचं चंद्रपूर अखंड चांदला जिल्हा म्हणायचो आम्ही त्याला, राजुरा नावाचा एक तालुका आहे, त्या जंगलामध्ये मी फॉसिल गोळा करत बसलो होतो माझ्या PhDच्या कामासाठी. तर तिथे माझ्या असं लक्षात आलं, आता चंद्रपूर किंवा तो भाग म्हटलं की इकडच्या लोकांना फक्त बाबा आमटे माहिती आहेत. तर बाबा आमट्यांनी कुष्ठरोग्यांसाठी जे अफाट काम केलं आहे त्याला तोड नाही आहे. तर तिथे जायचं, त्या महामानवाचं दर्शन घ्यायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. म्हणून मी आनंदवनात पण गेलो होतो. त्या आनंदवनामध्ये तिथे जे आदिवासी आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणजे दारिद्र्य खूप आहे. आणि हे बाबा आमटे, त्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे, विकास आमटे आणि त्यांची पुढची पण पिढी, की ती सगळीच मला माहिती आहेत. तर ते लोक सगळ्या गोष्टी फुकट देतात, औषधं फुकट, ऑपरेशन्स फुकट, काय जे असेल ते. आणि मग लोकांकडनं त्यांना जे काय देणग्या मिळतात त्याच्यावर त्याचा सगळा तो महारोगी सेवा समितीचा कारभार चालतो. तरी आदिवासींना असं वाटतं ना की मग काहीतरी देऊया यांना. मग कुठे चांगला दगड मिळाला, एखादा स्फटिक झिओलाईट मिळाला, तो त्यांना द्यायचा. कुठे एखादं काहीतरी पक्ष्याचं पिल्लू मिळालं, वाघाचं पिल्लू मिळालं, असं ते त्यांना द्यायचं. त्यांच्याकडे खूप दगड आहेत असं मला कळलं होतं. तर वर्ध्यावरनं आनंदवनात जाताना वाटेमध्ये एक पिजदुरा या नावाची एक वस्ती आहे. मी गाव पण म्हणत नाही आहे, वस्ती आहे. तर त्या लोकांना गोंडी भाषा येते, मराठी काही एवढं त्यांना येत नाही नीट. तर पिजदुऱ्यामध्ये गेल्यावर समजा आपण म्हटलं आम्हाला ते डायनोसरची अंडी पाहिजे, तर काही कळणार नाही. आधी डायनोसर म्हणजे काय, ते अंडी काही नाही. बल्ला म्हणजे दगड. मग मला त्यांनी सांगितलं बल्ला, म्हटलं हो. तर तिकडे त्यांनी तिकडे म्हणलं, तिकडे जा.
असे 4 काड्या दगडाची ही रचाई केली होती. 4 काड्या होत्या. त्याला केव्हा तरी त्या झेंड्याचा रंग पांढरा असावा किंवा भगवा असावा. ते आता काय डिकलराईज झालं होतं काही नाही. तिथे गेलो आणि ते बघितलं. तिथला जो देव आहे तो बघितला. ते डायनॉसॉरचं अंड होतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे कौस्तुभ आमटे जे आहेत त्यांना, आणि त्या भारती बहिणी पण होत्या, म्हणजे विकास आमट्यांच्या पत्नी होत्या. तर म्हटलं मला जरा तुमच्याकडचे दगड पाहू देत ना. ते म्हणजे त्या पलीकडच्या खोलीत जा, ते दगड टाकलेले आहेत सगळे ह्या आदिवासींनी दिलेले. मी म्हटलं मला एक अर्धा पाऊण तास तरी लागेल, कारण मला थोडंसं भूशास्त्र कळत असल्यामुळे तो जिओलाईट आहे का काय स्टेलबाईट आहे काय जे आहे ते मला कळेल. इथे काय तऱ्हेचे जिओलाईट्स मिळतात किंवा काय मिळतात दगड, काही फॉसिल्स आहेत का. तर माझ्या असं लक्षात आलं 2 दगड मला असे हाताला मिळाले त्या सगळ्या दगडाच्या ढिगात, की ती डायनॉसॉरची अंडी होती. मी माझ्या मित्राला सांगितलं ती डायनॉसॉरची अंडी मी माझ्या हातात घेतो, त्याचा फोटो काढ. आणि मग मी कौस्तुभ आमटे आणि भारती वहिनी म्हणजे विकास याची आई, कौस्तुभची आई, त्यांना म्हटलं हे दगड इतके मूल्यवान आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय, हे मी गोष्ट 15-20-25 वर्षापूर्वी सांगतोय, $1,00,000 या दगडाची किंमत आहे. डायनॉसॉरचं इंटॅक्ट अंड, आणि एक जरा कवच तुटलेलं होतं, पण त्यामुळे ते कोणत्या डायनॉसॉरचं हे पण सांगता येतं. इक्थिओसॉर आहे का ब्रॉन्टोसॉर आहे का स्टेगोसॉर आहे काय जे असेल ते. तर त्यांच्या त्या दगडांच्या फेकून दिलेल्या दगडांच्या राशीमध्ये मला कोट्यवधी वर्षांपूर्वी जे इथे महासरडे म्हणजे डायनोसॉर्स हिंडत होते त्याची अंडी हातात घेऊन पाहायला मिळाली. तर त्या भागामध्ये फॉसिल लोकॅलिटी आहेत, आपल्याला त्या माहीत नाही आहेत. कारण एक तर तिथे काही प्रमाणात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्याचं प्रतिकूल हवामान आहे, आणि भाषेचा प्रश्न. जरी तो आज महाराष्ट्राचा भाग असला तरी तिथल्या लोकांना गोंडी भाषाच येते, आपल्याला ती नाही येत, त्यामुळे भाषेचा प्रश्न असतो. तर तरीसुद्धा आपण जर तिथे हिंडलो, म्हणजे अभ्यासू दृष्टीने हिंडलो, तर आपल्याला हे फॉसिल लोकॅलिटी सापडतील. आत्ता गेल्या 2-5 वर्षामध्ये चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर शहराच्या जवळ त्या भागामध्ये सापडणाऱ्या जीवाश्मांचं, मग ते वनस्पतींचे जीवाश्म आहेत, ते प्राण्यांचे जीवाश्म आहेत, अशांचं एक अतिशय उत्कृष्ट, समृद्ध आणि माहितीपूर्ण माहिती लिहिली आहे तिथे, प्रत्येक काय आहे ते, असं एक संग्रहालय तयार केलं आहे, एक म्युझियम तयार केलं आहे. म्हणजे चंद्रपूरला जर एखादा माणूस गेला तर पुण्याला आल्यावर जसं पर्वती, पेशवेबाग, सारसबाग जाईल, तसं चंद्रपूरला गेल्यानंतर त्या बाबूपेठेमधलं दसतोंडीचं ते ढिगारा तिथे आहे, गंमत. मूर्ती खूप वेगळ्या आहेत तिथे, आणि तिथेच एक मुरलीधराचं मंदिर आहे, अतिशय सुंदर कोरीव काम असलेलं मंदिर आहे, आणि हे म्युझियम. या 3 गोष्टी चंद्रपूरला गेल्यावर पाहायलाच पाहिजेत माणसाने. ताडोबाला जातील लोक, पण ताडोबा इतकंच आपल्या या प्रदेशाचा, गोंडवाना लँडचा, कोट्यवधी वर्षांपूर्वीचे ते फॉसिल्स हे बघणं आपल्याला हाताळता येत नाहीत ते, कारण ते काचेच्या आड ठेवलेले असतात, त्या कपाटात ठेवलेले असतात. पण हा आपला ठेवा आहे ना. बरोबर. आज अमेरिकेतच जाऊन फॉसिल्स पाहायला लागतात असं नाही आहे, आमच्याकडे पण डायनॉसॉर आहेत, आणि तेही तितकेच अभ्यास केले गेलेले डायनॉसॉर्स आहेत. म्हणजे मागे एकदा, मी आता हे खूप महाराष्ट्राच्या बाहेरच चाललं आहे, एकदा माझी बडोद्याला 3 व्याख्यानं होती. तेव्हा होतं काय की जो व्याख्याता येतो तो दिवसभर तिथेच असतो ना, व्याख्यान काय संध्याकाळी 1-1.5 तास, नंतर त्या पाहुण्याचं करायचं काय, मग याच्याकडे घेऊन जा त्याच्याकडे घेऊन जा, तसं ते काय. तर मी त्याला म्हटलं आहे बघा, मी प्लॅन घेऊन आलो आहे, तर आपण तिथे एक बालासिनॉर नावाचे एक भाग आहे, ते रैहोली नावाच्या टेकड्या आहेत, तिथे डायनॉसॉरचे फॉसिल्स आहेत, ते आपण पाहायला जाऊ. ते म्हणाले अहो हे गुजरात आहे, अमेरिका नाही आहे, डायनॉसॉरचे कुठले फॉसिल आले आहेत. म्हटलं आपण असं करू, एक गाडी करू, डायनॉसॉरचं काही मिळालं
तर खर्च तुम्ही करायचा. काही नाही मिळालं, तुमची चक्कर वाया गेली, तर मी सगळा खर्च करतो. आणि पुणेकर खर्च करायला तयार आहे, त्यांना जरा नाविन्य होतं. ते म्हणले हो ठीक आहे जाऊ आपण. गेलो. तिथे जगामध्ये कुठेही मिळत नाही असे डायनॉसॉरचे फॉसिल्स मिळालेले आहेत. आणि त्याला राजा सॉरस नर्मदेन्सिस असं त्याचं नाव ठेवलं आहे. आणि तो जगामध्ये फक्त तिथेच मिळतो. त्या डायनॉसॉरचं एक क्लच, म्हणजे त्यांनी समूहामध्ये जी अंडी घातलेली असतात ती सगळी फॉसिलाइज झालेली आहेत. ते एक क्लचेस मी पाहिले. त्याची फक्त कातडीचे ठसे उमटलेले दगडावर, दगडावर म्हणजे त्या तारांच्या खडकांवर. तर ते ज्याला आम्ही स्किन इम्प्रेशन म्हणतो ते आहेत. तो चालत गेला डायनॉसॉर, तो मागच्याच 2 पायाने चालतो, पुढचे 2 पाय तो नव्हता वापरत. हा राजोसॉरस नव्हता वापरत. तर ते पावलांचे ठसे तिथे उमटलेले आहेत आणि हाडं सगळं. तसे अतिशय उत्कृष्ट असं म्युझियम केलं आहे त्यांनी तिथे. मग त्यात ट्रायसेराटॉप्स आहे, ब्रॉन्टोसॉर आहे, वेगवेगळ्या जगातले डायनॉसॉरची मॉडेल्स, सेम साईज, 50 फूट लांबी रुंदीचा तो डायनॉसॉर, त्याचं मॉडेल केलं आहे तिथे. आणि या राजासॉरसचं पण केलेलं आहे. तर आपल्या देशात आहे सगळं. तर ते आता डायनो पार्क म्हणून गुजरात टुरिझम त्याचं खूप कॅनव्हसिंग करतं, लोकांना तिथे पाहायला बोलवतं. ताडोबाला हजारो लोक दरवर्षी जातात, चंद्रपूरवरनंच जातात. त्यांना जर सांगितलं हे इथे डायनासॉरचं आणि इतर अनेक वनस्पतींचे जीवाश्म असलेलं एक संग्रहालय आहे, तर त्या भागात आणखीन लोक जातील ना, उत्सुकतेने जातील. आणि आपलाही इतिहास इतका प्राचीन आहे हेही लोकांना कळेल.